जय मुक्ताई. श्री दासमुक्ता लिखित काम बांधवडी काळ केला देशोधडी ह्या अभंगावरील कीर्तन सातवे. काम बांधवडी काळ केला देशोधडी तया माझे दंडवत कपी कुळी हनुमंत. शरीर वज्रा ऐसे कवळी ब्रह्मांड जो पूछे रामरायाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका. या विवरणातील काही वाक्ये वैकुंठवासी श्रीराम महाराज मेहुणकरांची आहेत. जशीच्या तशीच. संतांना मानण्याच्या बाबतीत तुकाराम महाराजांची कणखर वृत्ती. प्रसंगी देवाशी भांडणारेही. देवा, तू माझं वाटेल ते केलं तरी हरकत नाही, पण संतत्वाची प्रतिमा डागाळविणारे दोष ज्यांचे ठिकाणी असतील त्यांना मी मुखानही संत म्हणणार नाही. करीशी ते देवा करी माझी सुखे, परिमी त्याशी मुखेनं म्हणे संत. कुणाशी? तर जया राज्य द्रव्य करणे उपार्जना वश दंभमाना इच्छे झाले. कारण संतत्वाच्या उज्ज्वल प्रतिमेला काळीमा फासणारे दोष आहेत हे. साधून शेण कशाला खावं, तेथे शेण खावे कशासाठी. भक्त म्हणून या वंचावे ते जीवे, तेने शेण खावे कशासाठी. वैभवाचं आकर्षण साधूला कशाला हवं. महाराजांचं बघा, वैभव सकळ तुका मानितो विटाळ. साधू म्हटला की वैभवाचं त्यानं मानावा विटाळच. धन म्हटलं की साधूला वाटावं गोमांसच. महाराजांचं बघा, तुका म्हणे धन आम्हा गोमांसा समान. त्याही मध्ये धनासाठी कथेचा विक्रय म्हणजे तर मातृगमनच. कथेचा विकरा मातेशी गमन, भाड खाये धन चांडाळ तो. कथेचा विक्रय म्हणजे आईला वेश्या बनविनच. माते परिस थोर कथा, भाड घेता न लाजे, पण करता काय. मूर्खाचा पैसा, लुच्च्याची खुराक. जो प्रश्न धनाचा तोच दंभमानाचाही. दंभ मान म्हटला की साधूला वाटावी डुकराची विष्ठाच. महाराजांचं बघा, दंभ मान चेष्टा हेतू सुकराची विष्ठा, विष्ठा खाणाऱ्याची विष्ठा. संत साधू म्हणून घेणाऱ्याकडूनही जर संतत्वाची तत्वे जोपासिल्या जात नसतील तर सर्वसाधारण माणसाकडून मानवतेची अपेक्षा करण्यात काय अर्थ. मुलांना शिकविणारे शिक्षकच जर खुर्चीवर बसून टेबलावर पाय ताणून विड्या ओढत असतील तर मुलांनी सळक छाप ओढण्यात प्रत्यवाय कोणता. दारूबंदीचं व्याख्यान करणाऱ्यांनाच जर रमची एक बोथल चढविल्या वाचून दारूबंदीवर व्याख्यान करता येत नसेल तर व्याख्यान ऐकणाऱ्यांनी हातभट्टीची वापरण्यात अडचण कोणती. लग्नात वरमायच जर धिंगाणा घालत असेल तर वराढिनींना पिंगा खेळायला मुभा देण्यास काय हरकत. आणि समाज प्रशिक्षक, धर्मप्रचारक, प्रसारक म्हणून घेणाऱ्या बुवा लोकांचीच जर गावाबाहेरचे रस्ते साफ करण्याची प्रवृत्ती असेल तर टाळकऱ्यांच्या नावानं बोटे मोडण्यात काय अर्थ. नियम आहे, बाप बिघडल्या वाचून पोरं बिघडत नाहीत. शिक्षक बिघडल्या वाचून विद्यार्थी बिघडत नाहीत. नेते बिघडल्या वाचून कार्यकर्ते बिघडत नाहीत. आणि धर्मप्रचारक असे समाज प्रशिक्षक साधू बिघडल्या वाचून समाज बिघडत नाही. राजा जनक म्हणतो, माझ्या राज्यात स्त्रियाच मुळी नीतिमान आहेत तर पुरुष अनैतिक असतीलच कसे. पोरं बिघडू नयेत असं वाटत असेल तर बापांनी सुधरावं. विद्यार्थी बिघडू नयेत असं वाटत असेल तर शिक्षकांनी सुधरावं. कार्यकर्ते बिघडू नयेत असं वाटत असेल तर नेत्यांनी सुधरावं. आणि समाज बिघडू नये असं वाटत असेल तर साधूंनी साधू राहावं. साधूच जर संतत्वाच्या तत्वांची उपेक्षा करीत असतील तर सर्वसाधारण माणसाकडून मानवतेची अपेक्षा करावी तरी कशी. अर्थात सामान्य माणसानं पशुत्वाचा पुरस्कार केला तर त्या मनुष्याचा अथवा त्या पुरस्कृत पशुत्वाचा तिरस्कार करण्यात मग काय अर्थ. कदाचित म्हणाल, साधूला धारेवर धरता काय. तुकाराम महाराज म्हणतात, नाही, साधूला नाही. साधुत्व कलंकित करणाऱ्या दोषांना दूषण देत आहोत आम्ही. नाही केली निंदा आम्ही दुषी येले भेदा, परिमी त्याशी मुखेनं म्हणे संत. म्हणण्यात तुकाराम महाराज म्हणतात, देवा, मी व्यक्तित्वाचा पूजक नाही, तत्वाचा जोपासक आहे. व्यक्तिपूजेचा मी निषेध करतो असं नाही, पण तत्वनिष्ठ व्यक्तीच मला पूज्य आहे. मी व्यक्तिपूजेपेक्षा तत्वनिष्ठा श्रेष्ठ समजतो. म्हणजे किंमत देतो ती तत्वाला, व्यक्तीला नाही. तत्वाचा आदर करीत असता मला व्यक्तीची कदर नाही.
प्रसंगी आदरणीय व्यक्तींची देखील नाही. मी व्यक्तिमत्वाचा जय जयकार करणारा नाही, तर ध्येय धोरणांचा पुरस्कार करणारा आहे. युतीसाठी तत्वच्युती मला मान्य नाही. सोयीसाठी तत्वाला मुरड घालणं माझ्या कोशातच नाही. काला कुत्तम पळे चित्तम, ब्राह्मणाच्या पोरानं मारलं तर फारच उत्तम. हे सोयीचं तत्वज्ञान झालं. याचा मी पुरस्कारता नाही. सोयीचं तत्वज्ञान मला मान्य नाही. डोक्यावर घेऊन नाचण्यात नि गुणगान करण्यात स्वतःचा पानगा शिजत असेल तर कुणालाही फाजील महत्व देणारा या वर्गातील मी नाही. म्हणूनच मी त्याशी मुखेनं म्हणे संत, ऊपर से तो खूब बनी अंदर की जाने राम, अंदर की ही निकल पडी रहने का क्या काम. नाही म्हणणार अशांना मी संत, परी मी त्याशी मुखे न म्हणे संत. दंभे करू भक्ती सोंग दाऊ जना, अंतरी भावना वेगळीच. नाही म्हणणार अशांना मी संत, परी मी त्याशी मुखे न म्हणे संत. म्हणवितो दास ते नाही करणी. आतवरी दोन्ही भिन्न भाव, अर्थात ज्याचे खाण्याचे दात वेगळे नि दाखविण्याचे वेगळे आहेत. भक्ती वरी वरी नि संसार अंतरी, राहायचं रानात नि विषय मनात. ज्यांच्या पोटी एक नि ओठी एक असे जे आहेत. नाही म्हणणार अशांना मी संत, परी मी त्याशी मुखे न म्हणे संत. आशंका, अहो पण 100 लोक ज्याला मानतात त्याला न मानणारा मूर्ख ठरतो ना. समाधान, तो राजकारणाचा अथवा व्यवहाराचा नियम असेल, वेद प्रणित अध्यात्माचा नाही. सूर्योदय झाला नाही असं म्हणणाऱ्या 100 आंधळ्यांच्या बोलण्याला तितकी किंमत नाही जितकी झाला असं म्हणणाऱ्या एका डोळसाच्या म्हणण्याला आहे. दुसरी गोष्ट, लोकांना अंतरंग कळत नाही. काय कळे जगा अंतरीचे, म्हणून अंतरंगाचा त्यांना विचार देखील करता येत नाही. लोकांचं काय? लोक मंगळसूत्र धारण करतील एकाचं, कुंकू लावतील दुसऱ्याचं, नि प्रसंगी नाव घेतील तिसऱ्याच. लोकांचं काय? ते लग्न लावतील एकाशी, संसार करतील दुसऱ्याशी, नि जमिनीतून पीक काढतील ते तिसऱ्याकडून. लोक काय? संसारानं त्रस्त झालेल्या कावरल्या बाभुळ्या. कुणाच्याही पाठीशी लागतात, म्हणे महाराज की नाही, मातीची साखर बनवतात, पाण्याचं दूध करतात, विना पेट्रोलची गाडी चालवतात. मग काय गरज उरते बरं साखर कारखान्यांची, दूध डेअरींची, पेट्रोल पंपांची. हाच बिजाचा भोपळा पोसला म्हणजे झालं. दुसरा म्हणतो, आमचे महाराज तर खूपच वेगळे, जे सोनं खातात, चांदी हागतात, अत्तर मुततात. पण या म्हणणाऱ्या गाढवाला कळतं कुठे की सोनं खाणारा शेण खात नसतो म्हणून. काय कडे जगा अंतरीचे, तुका म्हणे हे तू ठावे पांडुरंगा. हुरळली मेंढरी नि लागली लांडग्या पाठी. अशा मेंढळी पळण प्रवृत्तीचे लोक असतात, ज्यांचा स्वभावच असतो असा, एक गेले जावे त्याचे मागे, निंदिले निंदावे वंदिले वंदावे. लोक कुणाच्याही मागे लागतात, पण एकदा का त्या भोंदूची अंतःकरण रूपी संडासची टाकी फुटली की मग मात्र नाकाला हात लावतात. कारण न्हाव्याच्या उकिरड्यात असून असणारच काय, नख आणि केस. जास्तच आत गेलात तर उवा लिखा झालं, आणि भोंदूचं पितळ एक दिवस उघडं पडतंच, कारण लपविता खरे येत नाही. तुका म्हणे मेघ नाचवी मयुरे. दुसरं, सर्वच लोक काही गाजर पारखी नसतात. काही असतातच ज्यांना सोन्याची पारख असते, रत्नाची पारख असते, ज्यांचे जवळ तेजाब अग्नी घन असे काही निकष असतात. तुकाराम महाराज म्हणतात, हिरिया सारिखा दिशे शिर गोळा, पण पारखी ते डोळा न पाहती. हिऱ्यापेक्षा गारा दिसती दुरून हे खरं, पण तोपर्यंतच की तुका म्हणे घन न भेटेतो. सोने दावी वरी तांबे तया पोटी, खरी याचे साठी विकोप आहे. पण पारखी तो जाणे तयाचे जीवीचे, निवडे दोहीचे वेगळ आले. महाराज म्हणतात, हा माझा वर्ग आहे. संतपणाच्या बाबतीत हाडाचा परीक्षक आहे मी. निसंदिग्ध कळतं मला संतपण. तुका म्हणे मज कळते संतपण. म्हणूनच भोंदूचा भोंदूपणा तोपर्यंतच जोपर्यंत माझ्याशी गाठ पडत नाही. जोवरी तोवरी जंबुक करी गर्जना, जोवरी तोवरी संतत्वाच्या गोठी, जव तुकयाशी गाठी पडली नाही. म्हणूनच महाराज म्हणतात, देवा, लोकांनीच नव्हे तू देखील माझं वाटेल ते केलं तरी हरकत नाही, खुशाल करावं.
पण राज्यद्रव्याधिकांची अभिलाषा, मान दंभाधिकांचे बटीक अशा बंधूंना नाही म्हणणार मी संत. करीशी ते देवा करी माझे सुखे, परी मी त्याशी मुखे न म्हणे संत. जया राज्य द्रव्य करणे उपार्जना, वंशदंभ माना इच्छे झाले. आशंका तुकाराम महाराजांना उद्देशून. बघा, लोक चिमट्यानं केस उपटतील बरं. समाधान महाराज म्हणतात, परवा आहे कुणाला, भीत नाही आम्ही आपुल्या मरणा, दुःख होते जना न देखवे. आणि दुसरी गोष्ट, आम्हा गांजी जन तरी का मेला नारायण. नी तिसरी गोष्ट, तत्वाचा झेंडा फडकविण्यासाठी खंदकात दाबल्या वाचून जर रस्ता तयार होत नसेल तर माझ्यासारखे शेकोळीच्या संख्येनं खंदकात दाबण्यात जीवनाचं चिजच होईल. फासावर गेल्या वाचून राष्ट्रभक्तीची आग जर लागतच नसेल तर हौतात्म्य पत्करण्यात, हुतात्मा होण्यात आईची कुशी धन्यच होईल. लोकशाहीचा अंत होऊ न देणारी राष्ट्रीय एकात्मता बळकट करण्यात रक्ताचा थेंबनी थेंब कामी येत असेल तर स्टेनगननं शरीराची चाळणी झाली तरी स्वाभिमानच वाटेल. त्याचप्रमाणे तत्वाची जोपासना करीत असता अधर्म प्रवृत्तींशी लढा देण्यात प्राण खर्ची पडले तर अपकीर्ती तर काही होणार नाही, झालीच तर उभयलोकी कीर्तीच होईल. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती. आणि असं मरणही सोहळ्याचंच ठरेल. मग तत्वाची पायमल्ली करणाऱ्या अधर्म प्रवृत्ती म्हणजे निर्लज्ज जीवन जगण्यापेक्षा तत्व जोपासीत असता अधर्म प्रवृत्तींशी लढा देत आलंच मरण तर त्या आनंदाला काही पारावार. नाहीच सापडलं कुणी तर देव करेल पिंडदान, जसं जटायूचं केलं. काय हवं यापेक्षा अधिक. रावण गंधमादन प्रसंग. या प्रसंगात जसा तो गंधमादन म्हणतो, रावणाचं म्हणून घेऊन जिवंत राहण्यापेक्षा रामाचं म्हणून मरण्यात आनंद मानेन. तुकाराम महाराज म्हणतात, मलाही या गोष्टीची जाण आहे की जगण्याला जोपर्यंत अर्थ आहे तोपर्यंतच मरण्यात मजा आहे. अवकळात्मक जीवन जगण्यापेक्षा मरण भले. आणखी एक असं की संतांचे मार्ग झाडीत असताना वाटा उजळवीत असता आलो प्रसंगी कामी, म्हणून जग काही ओस पडणार नाही. नारवे तरी काय नुजेडे कोंबडे, कोंबडा आरवला नाही म्हणून काही सूर्योदय होण्याचं थांबत नाही. नसलो मी जगात तर जग उद्धाराला मुकेल असं थोडंच आहे. नाना रत्नानी वसुंधरा, इथं अल्पावकाशात थोरा मोठ्यांच्या आठवणी पुसट होतील अशी नररत्ने नित्य जन्माला येतात. मग नसलो तरी जिथं अडत नाही, अडणार नाही, तिथं असलो तरी अंगी क्षमता नसताना लोकोद्धार या गोंडस नावाखाली खुर्चीवर बसून कीर्तन करण्या इतका आणि त्याहीपेक्षा जायचं नाव नाही, फक्त पत्रिकेत नाव छापण्या इतका मूर्खपणा मी कशाला करणार. मी लोकोद्धारक, माझ्या वाचून जगाचं कसं होईल. फाजील अभिमान ठरेल हा. माझ्या वाचून मुंगीचंही अडत नाही तर माणसाचं कुठे. काहीही झालं, प्रसंगी सर्व जग विरुद्ध बाजूनं उभं राहिलं तरी भीतीपोटी मी तत्वाला सोडणार नाही. नाही म्हणणार तशा बाजार बुणग्यांना संत. जिथं म्हणायची तयारी नाही मग नतमस्तक होणं तर लांबच. जय मुक्ताई, जय दासमुक्ता.